कुरिअर बॉयचा त्रास पण असतो. बरोबर. खूप साऱ्या गोष्टी असतात. तर काय काय बोलण्यामध्ये कस्टमर थोडा रूड बिहेवियर करतात. हा हा तुला बघून घेईन मी, तुला नाही ना द्यायचं. हम्म. ह्या गोष्टी काय काय जण यूज करतात, ते चुकीचं आहे. सकाळी गाडी येते 4:30 वाजता, 4:30 वाजता पहाटे. पहाटे 4:30 येते. ओके. मग आम्ही शिप आता ती लावून गाडी घेतलं. कुठून येते अंदाजे? गाडी येते नाही बघा, हे इकडे आहे. तर तुमचं नाव कसं? साहेब जास्त नाही. साहेब जसं तुझा अनुभव कसा आहे इकडे चांगला काम आहे. करून? चांगलं आहे. आता ठीक नाही म्हटलं तरी गेले 6 वर्ष मी या डिलिव्हरी मध्ये काम 6 करतोय. वर्ष झाले तुला. ऍज अ सुपरवायझर म्हणून काम करतोय. मोबाईल नंबर काय वगैरे? मोबाईल नंबर माझा 755 755 92. कमी आता सिरीज येणार आहे हॉरर, ते तुम्हाला आता भेटेलच बघायला. त्यानंतरला मी दादांना बोललो होतो की ह्याचा पार्ट 2. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला ब्लॉग आहे डिलिव्हरी लिमिटेड. म्हणजे तुमच्याकडे जे काही ऑर्डर येतात मिशोवरून असेल, फ्लिपकार्टवरून असतील या अमेझॉनवरून, ते तुमच्याकडे जसे ऑर्डर केल्यानंतर मग घरपोच पोचतात. तर त्याच्या मेन ऑफिसला आलो आहे मी भरणा नाक्यामध्ये. तर तुम्हाला समजेल की कशा प्रकारे तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचवली जाते. त्याच्यावरती आपला संपूर्ण ब्लॉग आहे. तर नक्की तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सुरू करूया ब्लॉग. तर आपण ऑफिसच्या इथे आलो आहे, पाहू शकता. आणि तुम्हाला नावावरती समजलं असेल, डिलिव्हरी नॅशनल व इंटरनॅशनल कुरिअर, खेड, महाराष्ट्र. दादा नमस्कार. नमस्कार. तर माझा राजेश हेलगावकर हा यूट्यूब चॅनल आहे आणि मी असे मोठे मोठे ब्लॉग घेत असतो. डिलिव्हरी आतापर्यंत कोणीच ब्लॉग घेतलेला नाहीये आणि लोकांकडे कशा प्रकारे डिलिव्हरी केली जाते बरोबर. यावरती आपल्याला ब्लॉग करायचा आहे. तर मला तुझ्याकडून सहकार्य हवं आहे आणि थोडीफार तुझ्याकडून मला जी माहिती भेटेल तर बरं होईल. सो तुझं एकदा दादा पूर्ण नाव सांग. नमस्कार, मी विराज भोसले, TL म्हणून मी इथे 10 वर्ष झाली काम करतोय. डिलिव्हरी लिमिटेड कंपनीचं नाव आहे आपल्या. आपल्याकडे ते मल्टी शिपर कंपनीचे पार्सल येतात, जसं की अमेझॉन, फ्लिपकार्ट, मित्रा, मिशो, फेसबुक, इंस्टाग्राम वरचे वेगवेगळे साईट आहेत, त्याच्यावरून पार्सल आपल्या इकडे येतात. आपल्या इकडे सहसा आता कंडिशनला 1,500-2,000 लोड चालू आहे. ओके. तर आपण पर पॅकेज वरती मुलं ठेवलेली आहेत. अजून परमनंट सॅलरी वरती मुलं आहेत. ओके. आणि काही मुलं पण कंपनीच्या पेरोल वरती आहेत, डायरेक्ट डिलिव्हरीच्या. तर आताची कंडिशन अशी आहे, आपण ज्यावेळेस कुरिअर द्यायला जातो मुलं घरी, त्यावेळेस काय काय कस्टमर फोन उचलत नाही आणि नंतर कॉल बॅक करतात. त्यावेळेस मुलगा तिथे जाऊन आलेला असतो. बरं. मग त्यावेळेस काय प्रॉब्लेम होतो, मिसकम्युनिकेशन होतं. मुलगा जाणार, आता समजा लोट्यातलं पार्सल आहे, मुलगा त्यांच्या घरी गेला आणि कस्टमरनी कॉल नाही उचलला, घर लॉक आहे, तर त्याच्यानंतर ना आपण मुलग्याला जर कॉल केला, म्हणजे कस्टमरला कॉल केला, नाही उचलला, मग प्रॉब्लेम असा होतो, मुलगा जाऊन आल्यानंतर कस्टमरचा कॉल येतो, अरे माझं पार्सल आलेलं. मग कस्टमर बोलतो की माझं पार्सल का नाही देऊन गेलास. मुलगा बोलतो मी कॉल केलेला आहे. ऍक्च्युली हे कॉल जे जातात ते पर्सनल नंबरवरून जात नाही, डायरेक्टली डिलिव्हरीच्या स्पॅम कॉल म्हणून नाव जातं. बरोबर. त्याच्यामुळे कधी कधी असं म्हणजे मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे मुलग्याचं पार्सल पण जात नाही. त्याच्या पर पार्सल मधले थोडं क्लोजर पण कमी होतो आणि इन्कम अर्निंग कमी होते त्याची. बरोबर. आता आपण लॉंग रूटला 18-19 रुपये देतो, जसे की लोटा, कर्जी, सवनस, आपल्याकडे पालगड. आपल्याकडे आपण सर्व्हिस करतो एक 10 ते 12 पिनकोड सर्व्हिस करतो. 10 ते 12. 10 ते 12 पिनकोड सर्व्हिस करतो. त्यामध्ये पालगड आलं, इकडं लास्टला उनवरे आलं, इकडं भैरवली आलं, इकडं पीर लोटा आलं, इकडं कवटी आलं. बरोबर. अजून इकडे खोपी शिरगाव, म्हणजे खोपी पर्यंत जातो आपण. म्हणजे ते एक विशिष्ट एरिया आहे, पिनकोड आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व्हिस करतो. बरोबर. तर आता म्हणजे आपल्याकडे स्टाफ किती आहे? आता सध्या तरी रायडर्स लोक आहेत 25. आतमध्ये जो स्टाफ आहे, जीसी एक लोडिंग अनलोडिंग साठी असतो, त्याला जीसी ग्राउंड कोऑर्डिनेटर बोलतात. मी TL आहे, म्हणजे TL म्हणजे ऍज अ मॅनेजर. असिस्टंट टीम लीडर 2 आहेत, प्रशांत वनगुले आणि आशिष मायनात, आणि जीसी अमित वनगुले म्हणून आहे. तर त्यांचं काय काम असतं, आमचं सकाळी गाडी येते 4:30 वाजता. 4:30 वाजता पहाटे 4:30 ला येते. मग आम्ही शिप लावून गाडी कुठून येते अंदाजे? गाडी येते, आता आपलं IPC पहिलं भिवंडीमध्ये होतं. ओके. आता ते जवळ म्हणजे महाडमध्ये घेतलंय, जेणेकरून कोकण एव्हर मध्ये
बरं पडेल, की कारण भिवंडीतून ज्या वेळेस गाडी येते ना इकडे यायची, कधी कधी पावसामुळे डिले व्हायची. बरोबर. अजून काय रस्ता वगैरे बंद असेल तर थोडा डिले व्हायची. रस्त्याचा आता प्रॉब्लेम ओके अजून सोयीस्कर केलंय कंपनीने, की जेणेकरून कस्टमरला पण जास्त त्रास व्हायला त्रास नको. आहे. मग आता ती म्हणून कुठे माडमध्ये आयटीसी महाडमध्ये केले. आहे. हा माडमध्ये ओके. आता एक रिसेंटली 20-25 दिवस झाले असतील. ओके नवीनच आता हा सध्या नवीनच. तिथूनच आता सध्या आपल्याला लोड कनेक्ट होतो. आपल्या इथं कार्टिंग व्हेकल जी येते खेड, चिपळूण, चिंगारतळी, गुहागर, गोवाकर. हा अशी कार्टिंग व्हेकल येते. 20 फूट येते गाडी. ओके तर आपली गाडी पहाटे 4 वाजता येते. हा. त्यानंतर पुढे कसं काय प्रोसेस असते तुमची? पुढे आमची सिस्टम कशी असते, पहिलं हे सगळं स्कॅन करून घ्यावं लागतं. अच्छा, जेवढं हे- ऑफिस आहे ना, हे जेवढं म्हणजे जेवढे डिलिव्हरी येतात हे तुम्ही पाहू शकता वगैरे हे जेवढे वगैरे आहे म्हणजे ते सर्व तो डिलिव्हरी येतात तिथे हा तुमचे. ते ऑडिट म्हणून असतं. त्याच्यामध्ये टॅली होते, शिपमेंट टॅली होते, जेणेकरून आज आपण जी एवढी एंड ऑफ द डे घेणार त्याचे पार्सल उद्याला काय मिसिंग आहेत की नाही ते सकाळीच आपल्याला समजून येतं. एखाद्या कस्टमरचं पार्सल डिस्पॅच करायचं राहतं, म्हणजे आउटस्कॅन करायचं राहतं, मग त्यावेळेस ते पार्सल समजून येतं. जसं मी नाव वाचलं की आपल्या नॅशनल आणि इंटरनॅशनल पर्यंत आपल्याकडे ऑर्डर येत असतात. आपल्याकडे शिपिंग पण होते. तुम्ही जर ऑर्डर एखाद्याला पाठवायची असेल हा तर बुकिंग पण होते. ओके डिलिव्हरी, बुकिंग, शिपिंग इथून होते. हा ओके मस्त. लिंकच आहे डायरेक्ट. हा आणि साईड वगैरे सांगा. तीच डायरेक्ट डिलिव्हरी, शिपिंग, डोअर स्टेप डिलिव्हरी अशी Okay. साईड आहे आपली. डायरेक्ट तुम्ही क्रोम वरती टाकलात, गुगलला टाकलात ना, तरी येऊन जाते. तिथे आपलं कस्टमरला देणारा पिनकोड आणि पिकअप करणारा पिनकोड हे दोन्ही टाकल्यानंतर ना आपल्याला त्याच्यावरती रेट समजून येतात. तुमचं किती केजीचं पार्सल आहे त्याच्यावरती रेट डिसाईड होतो. हा आपला ऍड्रेस कुठे आला प्रॉपर? आपला बरोबर तुळशी कॉम्प्लेक्स, काळकाई मंदिराच्या अपोजिट साइडला, शॉप नंबर 5, भरणे. तिथे. हा ओके आता मोबाईल नंबर काय वगैरे? मोबाईल नंबर माझा 755 755 92 92 45 45 872 872 विराज भोसले. विराज भोसले. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला डिलिव्हरी मध्ये, हा आता हा त्यांचा पर्सनल नंबर आहे ना, बरोबर. राईट ना? हा तर हा दादाचा पर्सनल नंबर आहे. जास्त त्याला त्रास देऊ नका. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तरच त्याला मेसेज करा पहिले होय बरोबर. वगैरे, नंतरला तुम्हाला कॉल करा. कारण हा आपल्या बरोबर आहे ना, जसं दादा बोलला की आता शॉर्टकट म्हणजे आपल्या कालकाईमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्या समोरच हा आपला मेन ऑफिस आहे आणि ते दादा बसलेलाच असतो. आणि एक माझा मित्र आहे आपल्या जिमला येतो, प्रशांत म्हणून. प्रशांत तुझा कसा अनुभव आहे? माझं ठीक नाही म्हटलं तरी गेले 6 वर्ष मी या डिलिव्हरी मध्ये काम 6 करतोय. वर्ष झाले तुला? ऍज अ सुपरवायझर म्हणून काम करतोय. ओके मस्त. अजून तुझं कसं म्हणजे आता इकडचा जसं दादाने सांगितलं नसं आहे पूर्ण माहिती, तर जसं थोडं बोलायला गेलं तर मी पण ह्या मुलांसारखं पहिलं फील्ड वरती काम इथे करायचो. तुम्ही पाहू शकता इथे दादा एक काम करतोय त्याच्या पद्धतीने, हे बघा. ओके. मी पण त्यांच्यासारखंच एक फील्ड वरती काम करत होतो. आणि माझं रूट एक वाकोली बिरुस त्या साईडला जे आपल्या गावी साईडला. आणि जे त्याच्यामध्ये तुमचे पण पार्सल मी भरपूर वेळा दिलेले आहेत. माझे पण भरपूर आले पार्सल. हा तर मी पहिला 3 वर्ष फील्ड वरती होतो. त्यानंतर मग माझी पोस्टिंग झाली ऍज अ सुपरवायझर म्हणून. तर मग आता आमच्या मॅनेजरनी सांगितलंच आहे. बरोबर. तर नक्की तुम्हाला मी इकडचं सांगतोय बघा कसं वगैरे असते. दादा आहे बघा हे इकडे आहेत. त्यात तुमचं नाव कसं? साहेब जास्त नाही. साहेब जास्त. तुझा अनुभव कसा आहे इकडे काम करून? चांगलं आहे. मग तू सकाळी किती वाजता सुरू करतोस? मी आता तुझी साईड कुठची आहे? माझी भोसला टू बोरज आहे. भोसला तू बोरज आहे. हो. ओके. तुझा थोडा अनुभव शेअर कर आपल्याला. आपला राजेश शेलगाव युट्यूब चॅनल आहे. मी असे खूप सारे ब्लॉग करत असतो. तर आज भेट द्यावी बोलली आपल्या डिलिव्हरी ऑफिसला. एक छोटा तुझा अनुभव शेअर कर मला. हो काय चांगलं आहे करायसाठी. मग सकाळी तू लवकर किती वाजता येतोस? तर आपलं काय 8-8:30 वाजता येतो. 8-8:30ला व्हिजिट देतोस इथे. विजिट देतो, पार्सल घेऊन जातो. पार्सल घेऊन जातोस. आणि कस्टमरचा ते तुझा अनुभव काय आहे? कस्टमरचं काय क्लिअर करायचं आपण तर सगळं बघतो की क्लिअर करा. आणि म्हणजे आता बघायला गेलं तर पावसाचे पण दिवस आहेत. हो तर खूप असं कॅरी करायला खूप असा प्रॉब्लेम होत असेल. जरा प्रॉब्लेम होतोच, थोडाफार प्रॉब्लेम होतोच. राईट. पण आता सेवा करायची आहे तर आपल्याला कुठूनही कुठे त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागते. पोचायला लागतं. येस. आपलं काम आहे ते. काम आहे. बरोबर. सो आता आपण जाऊया दादाकडे पुन्हा. दादा बाकी काय अजून तुला काय सांगायचे लोकांपर्यंत? मला फक्त एवढंच सांगायचंय, कुरिअर बॉयचा त्रास पण असतो. बरोबर. खूप साऱ्या गोष्टी असतात. जसं की मोठ्या शिपमेंट पासून सुरुवात करतो, मोठ्या बॉक्स पासून.
आता समजा बाहेरगावचे कार्गो वगैरे आपल्याकडे येते, बरं. त्यावेळेस फोर्थ फ्लोअरला ज्यावेळेस न्यायचं असतं पार्सल, मुलगा एकटाच असतो, त्यावेळेस थोडीशी मदत आम्हाला कस्टमर कडून अपेक्षित असते की नाही जेणेकरून झालीच पाहिजे, सहकार्य केलंच हा. पाहिजे. की त्याला जेणेकरून मदत मदत करावी करावी. थोडस, कारण तो एकटा नाही ना डोक्यावरती घेऊन जाऊ नाही शकत. बरोबर बरोबर. हा खरं तुम्ही जे माझे जेवढे ब्लॉग बघत असाल ना, कारण एक व्यक्ती म्हणून तो म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत मेहनत करत असतो आणि सर्वांची फॅमिली असते. तर तुम्ही असं विचार नका करू की बाबा त्यांनी दिला म्हणजे तुम्ही असं दाखवून आता मी ऑर्डर केली म्हणजे त्यांनी घरपोचच केली पाहिजे. थोडंफार तुमच्यानी पण सहकार्य केलं पाहिजे. कारण तुमची जी गोष्ट केवढी मोठी असेल वगैरे, तर थोडंफार खाली आलात किंवा तुमचा हा बाबा कुठे आहे फोनवरती बोलताना पण एकदम चांगल्या भाषेत बोला. कारण मी बघतो की त्यांची भाषा पण रफ असते. डिलिव्हरी बॉयला थोडस रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे खूप. हा रिस्पेक्टची म्हणजे रिस्पेक्टच अपेक्षित आहे आम्हाला. जास्त काय म्हणजे आमचं कामच आहे ते, पैसे मिळतात म्हटल्यानंतर आमचं ते कामच आहे. बरं. पण थोडस काय काय बोलण्यामध्ये कस्टमर थोडा रूट बिहेव्हिअर करतात. हा हा तुला बघून घेईन मी, तुला नाही ना द्यायचं, ह्या गोष्टी काय काय जण युज करतात, ते चुकीचं आहे. बरोबर. कधी कधी काय प्रॉब्लेम होतो खूप, म्हणजे आता रिसेंटली प्रॉब्लेम आला आपल्याकडे, पूर वगैरे भरला त्यावेळेस बरं. 4-5 दिवस लोड एवढा स्टक झाला हम्म. की 3-4 हजारावरती लोड आपल्या ऑफिसला स्टक झाला. बरं. कस्टमरचे भरपूर सारे कंप्लेंट यायला लागले. थोडी ना एक दिवसामध्ये आपण एवढं सारं देऊ शकतोय बरोबर. वन टाइम. मग आम्ही ते हळूहळू 2-3 दिवसात क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि ते 4-5 दिवसामध्ये जवळजवळ क्लिअर झालं. म्हणजे साध्या भाषेत मी सांगतो की थोडं तुम्ही संयम घ्या. तुमची ऑर्डर कुठेही चुकणार नाही आहे, तुमच्यापर्यंत घरपोच होणार आहे. फक्त कसा थोडा एक विचार करायचा की पावसाचे दिवस असेल तर थोडा 1-2 दिवस थोडा डिलेट होईल. मग त्या गोष्टी तुम्ही थोडा विचार करा आणि तुमची जी काय बोलण्याची पद्धत असेल ना, जेवढा बघा दुनियामध्ये माणुसकी कमी आहे, पण जर प्रत्येकाने माणुसकी ठेवली बोलण्यातून तर प्रत्येकाला एक बरं वाटतं की बाबा पुढचा व्यक्ती आपल्याशी बरोबर. साध्या पद्धतीने बोलतोय. फक्त एवढंच, माणूस म्हणून जात माणूस म्हणून जगा. बस, आजकाल दुनियेत माणुसकी खूपच कमी आहे. खूप कमी राहिली. मग प्रत्येकाने या गोष्टीचा जर विचार केला, कारण एखाद्याला आपण रिस्पेक्ट दिली तर पुढचा आपल्याला रिस्पेक्ट देतो. आता जे आपल्याकडे फिक्स रेग्युलर एफए आहेत, म्हणजे रायडर आहेत, त्यांना आता सध्याला इकडे गाव ठिकाणी 15-16 हजार पगार इन हँड येतो. पीएफ कट होतो, ESIC, मेडिक्लेम, सगळ्या गोष्टी आहेत बरोबर. त्या मुलग्याला. म्हणजे जो रेग्युलर एफए आहे, कंपनीच्या पेरोल वरती काम करतो, त्याला त्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात इथून. अजून जे पर पॅकेज वरती काम करतात, जसं की सिटीमध्ये आपण 15-16 रुपये पर पार्सल देतो मुलग्याला, आणि लॉंग रूटला समजा लोटा आहे 18-19 रुपयाने आपण पार्सल देतो. तर त्याही मुलग्याला मेडिक्लेम आहे, ऍक्सिडेंट क्लेम आहे ओके. कंपनीकडून. हे त्याच्यामुळे मस्त. हा कंपनी फुल फॉरवर्ड आहे आणि खूप सपोर्टिव्ह कंपनी आहे. तुम्हाला दाखवतो ना मुलं सकाळी कशी सॉर्टिंग करतात. आमचं ओके. sorting area आहे. सगळ्या रॅक वरती म्हणजे सॉर्टिंग एरिया आहे. ओके. मार्केट हा. हे असे नाव लिहिलेलं आहे. यो आमचा गाव फुरुस गाव भरणे वगैरे. ओके. आज पार्सल थोडे पेंडिंग राहिले जास्त. आता मी आलोय इव्हनिंगला, खूप लेट आलोय. आता जर मॉर्निंगला आलात ना तर खूप अशी प्रचंड गर्दी असेल. खूप गर्दी असते सकाळी. तुम्हाला अनुभव पण मिळेल की मुलगा कशी बॅग घेऊन जातो, हा. केवढा लोड असतो खांद्यावरती. त्या गोष्टी तर त्यांचा त्याच्यावरती स्ट्रगल. आपला हा ब्लॉग पार्ट 2 करणारच आहे. तर आता मी इव्हनिंगला आलोय कारण थोडा माझा पण कामाचा लोड असल्यामुळे मला टाइम भेटत नाहीये. पाहू शकता इथे हे बघा, हे असे ऑर्डर्स वगैरे असतात इथे. आणि इव्हनिंगचा टाइम असल्यामुळे कसं आता बंद करण्याचा वेळ आहे. किती वाजता ऑफिस बंद होतं? आपलं 8-9 वाजता रात्री 8-9 वाजेपर्यंत. आम्ही 2 शिफ्ट मध्ये काम करतो. एक शिफ्ट मध्ये पॉसिबलच नाही. येस, मग हे 2. ओके. मस्त. तर आपण थोडा आता शेवट करूया. तर काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर दादाचा मी नंबर दिलाच आहे, दादाला कॉल करा. आणि आपला प्रशांत आहेतच, आपला जिम मध्ये येतच असतो. तर मस्त वाटलं भेटून. धन्यवाद. तर लवकरच लवकर हा ब्लॉग येईलच. ओके. तर प्रशांत चल भेटूया आपण जिम मध्ये पुन्हा. चल दादा भेटूया आपण. थँक्यू. तर आपण ब्लॉगला एंड करूया. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन ब्लॉग घेऊन येत जाणार आहे. आणि माझी अपकमिंग आता सिरीज येणार आहे हॉरर, ते तुम्हाला आता भेटेलच बघायला. त्यानंतरला मी दादांना बोललो होतो की ह्याचा पार्ट 2, की जो मॉर्निंगला कशा प्रकारे गर्दी असते आणि जे पोरं असतात मॉर्निंगला येतात आणि ते कशा प्रकारे इथून जे सामान वगैरे घेऊन कशा प्रकारे जातात, त्याच्यावरती पण आपला ब्लॉग लवकरात लवकर येईल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत जाणार. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.